नमस्कार, मी विठ्ठल मोरे. मुंबईकर मंडळी खास आमच्या बागेत आम्हाला भेट देण्यासाठी आले आहेत. केसरकर साहेब, बोला काय म्हणताय? रामकृष्ण हरी. आम्ही मुंबई घाटकोपरवरून आलेलो आहोत आणि आमचे विठ्ठल महाराज मोरे यांचा इथे सुंदर असा ही आंब्याची बागायत आहे आणि खूप प्रसिद्ध असे ते इथे उद्योजक आहेत. तर आम्ही नाव ऐकलेलं आणि मुंबईवरून खास आंबे नेण्यासाठी इथे आलेलो आहोत. खूप सुंदर असं त्यांनी आम्हाला आंबे दिलेले आहेत, पॅकिंग वगैरे छान केलेली आहेत. फळाची जी टेस्ट होती ती पण आम्हाला खायला दिली, चाखायला दिली आणि सुंदर अशी बागायत आहे त्यांनी सजवलेली आहे. मस्त मस्त आंबे इथे आलेले आहेत. तुम्ही साईज पण खूप छान आहे आंब्याची. तुम्ही या, भेट द्या अवश्य आणि खूप असे आंबे घेऊन जा. इथे कोकमही लागलेले आहेत, पपई आहेत, काजू आहेत, खूप सारी बागायत इथे त्यांनी फुलवलेली आहे या आपल्या देवळे गावाच्या वरती आणि दाभिळला. तुम्ही अवश्य भेट द्या आणि आमच्या विठ्ठलदादा मोरे यांच्याकडून हे आंबे किंवा कोकम वगैरे जे काही कोकणी रानमेवा असतो तो तुम्ही त्याचा अवश्य लाभ घ्यावा अशी आम्ही विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. माऊली, तुम्ही बोला. एकदम सर्वात उत्तम असं फळ आहे धन्यवाद. आणि प्रत्येक ते वेगवेगळ्या प्रकारची फळं आम्ही पाहिली, त्यामुळे खूप छान वाटलं. पण आम्ही पुढच्या वेळी जेव्हा तर नक्की अजून जास्तीत जास्त घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद. पलचिल गावचे सुपुत्र कीर्तनकार ते पण अबप्प कीर्तनकार पळशील गावचे. दीपक महाराज अतिशय सुंदर अशी या जंगलामध्ये आपण बाग हा निर्माण केलेला आहे आणि सुंदर असं फळ आम्ही खाऊन बघितलं. धन्यवाद. अतिशय सुंदर असं फळ आहे. सर्वांनी भेट द्यावी. जरूर येथून काजू घेऊन जावे, आंबे घेऊन जावे, फणस घेऊन जावे, कोकम घेऊन जावे, चिकू सुद्धा घेऊन जावे. अशी सर्व फळं या ठिकाणी उपलब्ध वेगवेगळ्या आहेत. जातीची फळं फळं आहेत, हो, हो. उपलब्ध आहेत. अतिशय वेगवेगळ्या तरी तुम्ही खाली फिरला नाहीत, तुम्हाला दाखवायचं अजून जाऊन मला आलात. वाटतं 4-5 वर्षांनी नारळ सुद्धा इथे अवेलेबल असणार आहेत. बघा, नारळ आहेत, जांभूळ झाड पण आहेत आहेत. आपले. सर्व प्रकारची फळं अतिशय सुंदर. दुर्गम भागामध्ये एवढं सुंदर रीत्या आहे ना बागायत करणं, हे तुमच्याकडून शिकलं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. मुंबई मधल्या तरुणांना आमचे आव्हान आहे की बाबा गावामध्ये या आणि गावामध्ये असं काहीतरी बिझनेस स्वतःचा करून आपलं गाव पण टिकवावं. शुद्ध आणि सात्विक ते पण धन्यवाद. कुठल्याही प्रकारचं केमिकल न वापरता ओके. अतिशय गोड अशी फळ आहेत. धन्यवाद. केसरकर महाराज, बोला तुम्ही. सर्व मुंबईवरून माझे मित्रमंडळी या ठिकाणी आज आलेली आहेत. हां. आमच्या दाबीर गावचे सुपुत्र विठ्ठल महाराज मोरे, त्यांच्या वडिलांची पुण्याई आपण सर्वजण बघत असाल या ठिकाणी. हां. खरोखर डोंगराळ प्रतापगडच्या पायथ्याशी एक दाबील गाव आहे छोटंसं आणि पाणी या ठिकाणी कमी असताना सुद्धा त्यांच्या वडिलांनी खूप आज मेहनत घेतली. ते मुंबईला स्थायिक असताना आज आपल्या विभागामध्ये तालुक्यामध्ये काहीतरी तरुणांनी नवीन काहीतरी केलं पाहिजे, त्यासाठी ते मुंबईवरून खास या गावी आलेले आहेत. आणि खरोखर सर्व माझ्या मित्राची मंडळी मुंबईवरून आलेली आहे. त्यांनी सर्वांना खूप चांगलं वाटलेलं आहे आणि मोरे साहेबांची सर्व्हिस म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण बाहेर गेलं तर एखादा थोडासा आंबा खायला देतात. मोरे साहेबांनी आम्हाला पाहिजे तेवढे आंबे, तुम्हाला पाहिजे तेवढे खा. जवळजवळ अर्धा डझन आंबे जवळजवळ मी खायला अर्धा दिले. डझन आंबे खाल्लेले आहेत. आणि धन्यवाद. खरोखर मी सर्वांना व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगेन की आपल्या मराठी माणसाला जर जगवायचं असेल आणि जर पुढे उद्योजकमध्ये पुढे आणायचं असेल तर नक्की मोरे साहेबांच्या इथं या आणि त्यांच्या जे काय फळ बागा आहेत किंवा जे काय उत्पन्न घेत आहेत त्यांना तुम्ही घेण्यासाठी मदत करा. कुठलंही त्यांना तिथे म्हणजे जे आपण मुंबईला काही घेतो फळं, तिथं आयुर्वेदिक किंवा काय केमिकल वापरलं असतं तर इथं तसं काहीच भेटणार नाही. एकदम व्यवस्थित नॅचरल जे असतं आपल्या मुंबई गावी तेच तुम्हाला भेटणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.